किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेवयाचा उपमा बनवूया साऊथ इंडियन। आता ही जाडी शेवया अशी, आता हिला आपण शिजवून घेऊया। पहिले पाणी उकळलं आहे, आता पाण्यात टाकून देते। एक पाकिट घेतलं आहे मी। तर असा मध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला, एक दुसऱ्याला चिटकायला नको पाहिजे म्हणून। आणि थोडंसं तेल टाकते, सुटसुटीत बनेल म्हणून। एक चमचा भरून त्याला 5 मिनिटं लागते, 5 मिनिटात शिजून जाते। आता आपण काढून घेऊया। शिजली आहे आपली डाळ। आता याच्यावर लगेच आपण थंड पाणी टाकूया, म्हणजे त्याची गरम वाफ आहे ना निघून जाणार, घाटा होणार नाही। हे बघा असे सुट्टे राहणार म्हणून। आता आपण कढईमध्ये घी टाकतोय। आपण पहिलं शेंगदाणे आणि मनुका भाजून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। असे कलर यापर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। आता मनुका भाजून घेऊया। मनुका असे फुगायला लागले का काढून घेऊया। भाजून झाले, काढून घेऊया। काजू घेऊया, काजू भाजून घेऊया। तुम्हाला किती पाकिट त्या हिशोबाने तुम्ही काजू मनुका त्या हिशोबाने जास्त कमी करू शकता। आता मी एकच पाकिट घेतले, तर माझ्या हिशोबाने मी थोडं थोडं टाकते। आता आपले काजू पण भाजून झाले, काढून घेऊया। झाले, साईडला ठेवतोय। कोई आपण तीच कढईमध्ये तेल टाकते मी, आणि आपण फोडणी घालूया। आता घी काढून घेतलं मी थोडंसं। जरा राई टाकूया, चना डाळ टाकूया, उडदाची डाळ आहे, आणि आपल्या डाळी आहेत ते पण टाकते। मिक्स करूया। कढीपत्ता टाकते, मिरची, अद्रक टाकते, बारीक कापून घेतलंय। कांदा टाकून देते। हळद घालूया, अर्धा टीस्पून। मीठ टाकलंय मी। आता याला 2 मिनिटं हलवून घेऊया चांगलं। टमाटर टाकते, तर टाकूया आपण शेवया। कोथिंबीर टाकूया। आपला फायनली झाला आहे। आता आपण सर्व करूया।
रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपीला तुम्ही असे प्यार देता तसंच प्यार देत राहा. थँक्यू.